सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। आपले जे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस आहेत ऑनरेबल सूर्यकांत जी यांनी 15 मे रोजी एका खटल्यामध्ये बोलत असताना असं भाष्य केलं। हा खटला न्यायमूर्तींसमोर जेव्हा आला तर तेव्हा वकिलाच्या ज्येष्ठते संदर्भात ही एक याचिका होती। या याचिकेवर भाष्य करताना सीजेआय सूर्यकांत जे आहेत त्यांनी तरुणांच्या संदर्भामध्ये एक टिप्पणी केली की जे बेरोजगार असलेले तरुण आहेत ते काय करतात तर त्यांच्यापैकी अनेकांना नोकरी नाही म्हणजे रोजगार नाही, त्यामुळे त्यांना व्यवसायामध्ये सुद्धा काही जणांना यश येत नाही, म्हणून त्यांच्यापैकी काही जे तरुण आहेत ते पत्रकार होतात, काही जण सोशल मीडियावर ऑनलाईन असतात आणि काही जे लोक आहेत ते आरटीआय म्हणजे माहितीचा अधिकार आरटीआय कार्यकर्ता म्हणून कार्य करतात। हे जे लोक आहेत हे झुरळासारखे आहेत म्हणजे कॉकरोच आणि परजीवी आहेत अशा पद्धतीचं उद्गार त्यांनी या खटल्या दरम्यान केलं आणि त्याच्यावरून सोशल मीडियामध्ये प्रचंड त्यांच्या या टिप्पणीच्या विरोधामध्ये वादविवाद सुरू झाले। छत्रपती संभाजीनगर मध्ये शिकणारा एक तरुण आहे अभिजित दिपके, तो बोस्टन मध्ये अमेरिकेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे। त्याने ही टिप्पणी ऐकली आणि त्या टिप्पणीवर ट्विट करताना त्याने जर सगळे झुरळ एकत्र आले तर काय होईल अशा पद्धतीचं एक ट्विट केलं आणि त्याच्या 30 मुलाखती जवळपास झालेल्या आहेत आणि या मुलाखतीमधून खास करून जेनजीच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या की अशा पद्धतीनं सगळ्या झुरळांनी एकत्र येण्याची गरज आहे। तेव्हा त्याला हे सुचलं, त्यांनी या अभिजित दिपकेंनी सांगितलं एआय वर गेलो, एक कॉकरोच जनता पार्टीचं एक लेबल तयार केलं आणि ते टाकलं तर त्याला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि आता म्हणजे जेव्हा या विषयाची आपण चर्चा करत होतो तेव्हा या 3 दिवसामध्ये जवळपास 8.5 मिलियन म्हणजे 80 ते 90 लाख फॉलोअर आहेत त्याचे या 2-3 दिवसामध्ये झालेले आहेत। त्यांनी जाहीरनामा तयार केलेला आहे आणि भारतातल्या जे जेनजी क्लास आहे त्यांचा मोठ्या प्रमाणावर त्याला सपोर्ट मिळत आहे। पण ह्या मुलाखती दरम्यान एका अभिजित दिपकेंनी सांगितलं की त्याला जेव्हा प्रश्न विचारला की नेपाळ आणि बांगलादेश मधले जे जेनजी आहेत त्यांच्यात आणि आपल्या भारतातल्या जेनजी मध्ये काय फरक आहे, किंवा तो म्हणाला की आपले जे जेनजी आहेत तरुण मुलं आहेत त्यांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे, हिंसाचारावर विश्वास नाही। तेव्हा कॉकरोच जनता पार्टी ही बेरोजगारीच्या विरोधात, शैक्षणिक समस्यांच्या विरोधात, महागाईच्या विरोधात काम करेल आणि खास करून महिलांना 50% आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये विचार करेल। कुठल्याही रिटायर्ड जजला या कॉकरोच जनता पार्टीकडून संधी दिली जाणार नाही अशा पद्धतीचा एक रफली म्हणजे प्रायमरी जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे।